नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3 भाग क्रमांक 2 आणि लेक्चर क्रमांक 10 भारत आणि युरोपियन वसाहतवाद या प्रकरणामध्ये एकूण 3 भाग मी केलेले आहेत. त्यातला पहिला भाग होता पोर्तुगीज वसाहत. दुसरा भाग आहे आज मी तुमच्यासमोर घेऊन येतोय ब्रिटिश वसाहतवाद. आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला शेवटचा भाग बघायचा आहे, तो डच आणि पोर्तुगीज यांचा वसाहतवाद. आजच्या या लेक्चरमध्ये कोणता भाग आपण अभ्यासणार आहोत त्याची माहिती जाणून घेऊया. ब्रिटिश वसाहतवाद, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, ब्रिटिशांची सुरत येथील वखार, या सुरत येथील वखारीमध्ये असणारी कंपनीची वखार व्यवस्था, मुंबई बेटाचा पूर्व इतिहास, त्यानंतर आपण जाणून घ्यायचं आहे ईस्ट इंडिया कंपनीविषयीची माहिती. यामध्ये 2 मुद्दे पडतात, कंपनीला दिलेले विशेष अधिकार आणि कंपनीच्या कारभाराची व्यवस्था. आणि शेवटचा मुद्दा आपणाला जाणून घ्यायचा आहे ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास. आज पहिल्या मुद्द्यामध्ये आपणाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जाणून घ्यायची आहे. 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली. 1600 रोजी स्थापना झाली. तत्कालीन मुघल बादशाह जहांगीर यानं कंपनीला व्यापारी परवाना मिळवून दिला आणि प्रथम सुरत या ठिकाणी इंग्रजांची वखार स्थापन झाली. इंग्लंडची राणी एलिझाबेथनं त्यावेळी असं धोरण जाहीर केलं आणि सांगितलं की कंपनीनं पूर्वेकडील सागरी मार्गानं या ठिकाणी व्यापार करावा. आणि मग व्यापार करत असताना हे पूर्वीचं स्क्रीनवरती तुम्हाला मी जहाज दाखवतोय. हे जे जहाज आहे हे शिडावरील जहाज आहे. आणि त्यानंतरचं हे आधुनिक जहाज आहे. या दोन्ही जहाजामध्ये खूप प्रवासाच्या दृष्टीने विचार केला तर त्यातला फरक आपण जाणून घेणं गरजेचं आहे. शिडावरील जहाजाला प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ, गती ह्यासाठी खूप कालावधी लागायचा. त्या मानानं हे आजचं जहाज खूप गतिशील आहे. हवामानानुसार वेध घेऊन प्रवास जलद गतीनं करता येऊ शकतो. पण हा जो कालखंड आपण बघायला लागलोय 16व्या-17व्या शतकातला, त्यावेळी ह्या शिडाच्या जहाजाला प्रवास करतेवेळी नियोजन करायला लागायचं. ठराविक काळामध्ये प्रवासासाठी सुरुवात करायला लागायची आणि ठराविक काळामध्ये तिथं पोहोचून व्यापार करून परत येण्याचा कालावधी ठरलेला असायचा. म्हणजे जाण्या येण्यासाठी लागणारा जो वेळ आहे किमान 9 महिने आणि कमाल 13 महिने. आपल्या क्रमित पुस्तकामध्ये तसा संदर्भ दिलेला आहे. त्यामुळं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हवामानानुसार हा प्रवास सागरी मार्गानं केला जात होता आणि व्यापार केला जात होता. इथं आणखीन एक शब्दप्रयोग आलेला आहे, वसाहतवाद. मी स्क्रीनवरती हा शब्द तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय, वसाहतवाद. आता वसाहतवाद कशाला म्हणायचं ही संकल्पना आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या प्रबळ असलेल्या देशानं आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापायचा आणि त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करायची. वसाहतीपाठोपाठ तिथं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचं. यालाच वसाहतवाद असं म्हणतात, की जे पूर्वी
या अगोदरच्या मुद्द्यामध्ये पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये पाहिलं की त्यांनी निर्विवाद स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. भारतामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज आले, त्यापटपट वेगवेगळ्या सत्ता आल्या आणि मग ब्रिटिशांचा आपण आजच्या टॉपिकमध्ये अभ्यास करायला लागलोय. वसाहतवाद म्हणजे काय हे पाहिल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातोय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना का झाली असेल, त्यामागचा मुख्य उद्देश काय असेल, हा उद्देश जाणून घेताना विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांची नीती स्पष्ट होते. सकारण स्पष्ट करा. आपल्या ब्ल्यूप्रिंटमध्ये असणारा प्रश्न क्रमांक 6, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात वखारी का स्थापन केल्या किंवा वखारी स्थापन करण्याचा निर्णय का घेतला, त्याची 3-4 कारणं आपल्याला देता यायला पाहिजेत. आणि ती 3-4 कारणं म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे. आता ही कारणं आपण जाणून घेऊया. 3 गुणांसाठी प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर असा प्रश्न विचारला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्याचा मुख्य उद्देश काय होता, या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा हेतू काय होता, तर पहिला उद्देश आपण डोळ्यापुढे घेऊया. सागरी मार्गानं, जलमार्गानं पूर्वेकडील देशाशी जास्तीत जास्त या ठिकाणी व्यापार करायचा होता. एक सूत्र होतं आणि त्या सूत्रानुसार जर आपण व्यापार केला तर अधिकाधिक या ठिकाणी आपणाला नफा मिळवता येईल. दुसरा मुद्दा, पूर्वेकडील देशाशी व्यापारातून खूप नफा मिळवता येत होता. हा त्यांचा अभ्यास पुढं असं सांगत होता आणि तोच कंपनीचा हा मुख्य हेतू होता की व्यापार करणं, नफा मिळवणं. आता व्यापार कशाचा करायचा, तिसरा मुद्दा, नफ्यातून मसाल्याचे पदार्थ, विशेषतः युरोप खंडामध्ये मसाल्याच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. पूर्वी बऱ्याच वेळा हे संदर्भ आलेले आहेत. 60 पट उत्पन्न त्या नफ्यातून मिळत होतं आणि म्हणून हा नफा मिळवणं, मसाल्याचे पदार्थ पूर्वेकडील देशाकडून सागरी मार्गाने घेणं आणि तो युरोपच्या बाजारपेठेमध्ये विकणं, हाही उद्देश त्याच्यामध्ये होता. मला वाटतंय जर असा प्रश्न आलाच, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा स्थापनेमागचा मुख्य उद्देश काय होता, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे 4 मुद्दे आहेत, हे 4 मुद्दे आपण जाणून घेतल्यानंतर त्यांचा मुख्य हेतू आपल्याला अधिक स्पष्ट होतो. यानंतर पुढच्या मुद्द्याकडं मी तुम्हाला घेऊन जातोय. ब्रिटिशांची वखार. इथं पुन्हा एक संज्ञा आली, वखार. टीप द्या किंवा संज्ञा स्पष्ट करा. आपल्या ब्ल्यूप्रिंटमधील प्रश्न क्रमांक 5 टिपा द्या किंवा संज्ञा स्पष्ट करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकेल. मी स्क्रीनवरती एक सुरतेची वखार दाखवलेली आहे. खूप मोठा एरिया या सुरतेच्या वखारीनं व्यापलेला आहे. यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी दडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना आपणाला वखारी ही संज्ञा स्पष्ट होऊ शकेल. इथं वखारीवरती ब्रिटिशांचा झेंडा आहे. वखारीमध्ये छोट्या छोट्या निवासस्थानांची व्यवस्था केलेल्या छोट्या छोट्या खोल्या आहेत. वखारीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आहार मिळत होता, या सगळ्या बाबी यामध्ये दिलेल्या आहेत. तर जाऊया आपण ही सगळी माहिती पाहत असताना. वखार ही मोठ्या जागेमध्ये बसलेली होती. मोठी जागा का, तर व्यापार करण्यासाठी, आयात निर्यात करण्यासाठी, जो माल आणलेला आहे तो सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना गोडाऊनची गरज होती. त्यालाच त्यांनी वखार असा शब्द प्रयोग केला. माल ठेवण्याची जागा, त्यामध्ये निवासस्थानं होती, ब्रिटिशकालीन कार्यालय होती, वखारीवरती इंग्रजांचा झेंडा होता आणि प्रत्येक वखारीमध्ये जेवणासाठी पाव, मांस, भात, तांदळाची खिचडी, डाळ, लोणचे हे पदार्थ वखारीमध्ये जेवण्यासाठी ठेवलेले होते. जर एखाद्या वेळेस वखारीमध्ये
कंटाळा आला तर मनोरंजनाची सुद्धा साधनं वाखारीमध्ये असायला पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी वाखारीमध्येच बगीचा ठेवलेला होता मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी, टाईमपास करण्यासाठी. तशा पद्धतीची खास व्यवस्था बगीच्यामध्ये करून ठेवलेली होती. अशा वाखारी कुठं कुठं होत्या तर त्याचा संदर्भ देताना इथं आपल्या क्रमित पुस्तकामध्ये सुरत, कारवार, मछलीपट्टण, पेतापोली, चेन्नई, मुंबई या ठिकाणी अशा पद्धतीच्या वाखारीमध्ये करमणुकीसाठी खास व्यवस्था केल्याच्या क्रमित पुस्तकातील माहितीच्या आधारे हे स्पष्ट होतं की वाखारीमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी नियोजनबद्ध या ठिकाणी ब्रिटिशांनी करून ठेवलेल्या होत्या. जर समजा संज्ञा स्पष्ट करा, वखार म्हणजे काय तर व्यापार खरेदी विक्री करत असताना गोडाऊनसाठी व्यापार करण्यासाठी जी जागा निवडली त्यालाच वखार असं म्हणतात. जर टिपेमध्ये आले तर हे सगळे बारकावे वखारीचे तुम्हाला द्यावे लागतील 2 गुणांसाठी. यानंतर जाऊया आपण पुढचा मुद्दा जाणून घेऊया, सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी. आता हे अधिकारी मी हे सगळे अधिकारी कोण कोण होते प्रत्येकाचं महत्त्व इथं विषद करू इच्छितो. मोठ्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या वखारी वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये हे सगळे अधिकारी नोकर वर्ग प्रत्येक वखारीमध्ये असणारं चित्र पाहायला मिळतं. यामध्ये वखारीमध्ये वखारीचा हिशोब ठेवण्यासाठी हिशोबनीस, त्याचबरोबर खजिनदार, त्यानंतर कारकून, यामध्ये स्वयंपाकी जे वखारीमध्ये जे लोक राहत होते, अधिकारी राहत होते, व्यापारी राहत होते, त्यांना दररोजचा स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकी असायचा. सर्वात महत्त्वाचा मला प्रश्न पडला की या ठिकाणी सर्जनची गरज का भासली असेल. सर्जन म्हणजे डॉक्टर, आणि पुन्हा या डॉक्टरांच्या मदतीला असणारा मदतनीसांचा एक वर्ग. तर सर्जन, डॉक्टर, मदतनीस हा एक अतिशय महत्त्वाचा भाग यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. प्रेसिडेंट हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं विचारात घ्यायला पाहिजे. हा प्रेसिडेंट म्हणजे कंपनीचा कारभार कशा पद्धतीनं चालतोय हे पाहण्यासाठी नेमलेला कंपनीचा प्रतिनिधी, त्याला प्रेसिडेंट असं म्हटलेलं आहे. हा प्रेसिडेंटचा योग्य मान सन्मान राखण्यासाठीच या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुतारीवाला पण या वसाहतीमध्ये ठेवलेला होता. तुतारीवाला हा प्रेसिडेंट वखारीमध्ये येतोय हे अगोदर तुतारी वाजवून सूचना द्यायचा. तर अशा पद्धतीनं हा प्रेसिडेंट हा एक महत्त्वाचा घटक इथं पाहायला मिळतोय. सुरक्षा रक्षक आहेत. आणि येताना ते धर्मगुरूंना पण घेऊन आलेले होते. या धर्मगुरूंना खास ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी युरोपियनांनी या धर्मगुरूंना आणलेलं होतं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. धर्माऐवजी माणूस विचाराचा केंद्रबिंदू पुढं बनलेला आहे. ब्रिटिशांनी हे सगळं खूप नियोजनबद्ध प्लॅनिंग करून या ठिकाणी वसाहतवाद निर्माण करत असताना हे सगळे घटक विचारात घेतलेले आपल्याला दिसून येत आहेत. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा जाणून घ्यायचा आहे, मुंबईतील बेट. खरं म्हणजे मुंबईतील बेट म्हटल्यानंतर, मुंबई म्हटल्यानंतर ही 7 बेटं आहेत. थोडक्यात माहिती द्या या ठिकाणी येऊ शकेल. एकूण 7 बेटांचा समूह म्हणजे मुंबई बेट. इसवी सन 1661 पर्यंत मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. आणि ही 7 लहान लहान बेटं, हा लहान लहान बेटांचा समूह म्हणजे हे मुंबई बेट आहे. आता मुंबई बेटामध्ये कोण कोण येत होतं, कोणकोणती बेटं येत होती? माझगाव, वडाळा, परळ, वरळी, शीव, माहीम. संकल्पना चित्र पूर्ण करा असा जो प्रश्नपत्रिकेमध्ये आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो
तर यामध्ये अशा पद्धतीनं जर चित्र दिलं आणि त्या चित्राची माहिती पूर्ण करा असं जर विचारलं, प्रश्न क्रमांक 4 मधला हा भाग आहे, तर मुंबईची ही 7 बेटं स्क्रीन अशावरती तुम्हाला दाखवतोय, त्या पद्धतीनं डायग्रॅम पूर्ण करण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकेल. तर पुन्हा एकदा लक्ष द्या, मुंबई, माहीम, शीव, वरळी, परळ, वडाळा, माझगाव ही 7 बेटं म्हणजे मुंबई बेट आहे. या नंतरच्या मुद्द्यामध्ये आपण मुंबई बेटाचा पूर्व इतिहास जाणून घेणार आहोत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण यातूनच पुढचे 2-3 मुद्दे आपल्याला स्पष्ट होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा मी कंपनीचा, ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो स्क्रीनवरती दाखवतोय. मुंबई बेट जे आपण म्हणतोय, त्या मुंबई बेटाची पूर्व माहिती काय आहे? इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचा पोर्तुगीजांची राजकन्या बंगाजा हिच्याशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर या पोर्तुगीज राजानं आपल्या जावईला, इंग्लंडच्या राजाला, दुसरा चार्ल्स याला मुंबई बेट लग्नात अंदन म्हणून दिलं, भेट म्हणून दिलेलं आहे. मुंबई बेटाचा पूर्व इतिहास विद्यार्थी मित्रांनो जाणून घेताना तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या चार्ल्सला हे बेट, मुंबई बेट लग्नात भेट म्हणून देण्यात आलं आणि मग दुसऱ्या चार्ल्सनं हा कारभार पाहण्यासाठी एक गव्हर्नर जनरल नेमला. त्याचं नाव आहे अब्राहम शिपमन. याची गव्हर्नर जनरल म्हणून या ठिकाणी व्यवस्था केली. पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला अनेक बाबी यामध्ये जाणून घ्यायचे आहेत की ह्या मुंबई बेटामध्ये व्यापार आणि उत्पादन ह्याचा ताळमेळ बसेना, खर्च अधिक मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि म्हणून परिणामी हे मुंबई बेट पुढं दुसऱ्या चार्ल्सनं भाड्यानं पण देऊ केलेलं आहे. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जाणून घेणार आहोत. आता कंपनीला दिलेले अधिकार, यामध्ये 2 भाग आहेत. ब भागामध्ये कंपनीच्या कारभाराची व्यवस्था पाहायची आहे आणि अ भागामध्ये कंपनीला कोणकोणते अधिकार दिलेले होते हे जाणून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 9, खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तरे द्या. यामध्ये हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. याच्या आधारे प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकेल. आता काय कंपनीला अधिकार दिलेले होते हे मुद्द्यामध्ये आपल्याला दिसतं. इंग्लंडचा राजा दुसऱ्या चार्ल्सनं एक आकडा आपण पाहतोय, ईस्ट इंडिया कंपनीला एक सनद दिलेली होती. एकाधिकारची ही सनद म्हटलेलं आहे. आता ही एकाधिकाराची सनद म्हणजे नेमकं काय? तर या चार्ल्सनं सांगितलं की यामध्ये तुम्हाला व्यापार करता येईल, पूर्वेकडील देशाशी सागरी मार्गाने तुम्ही व्यापार करू शकता, त्याचबरोबर तुम्ही किल्ले बांधू शकता. वखारीच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचा प्रस्ताव या ठिकाणी पुढे दिला. आता या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभा करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि कंपनीच्या नोकरांना शिस्त लावणं, त्यांच्या हातून जर काही गुन्हा झाला तर त्यांना शिक्षा करणे, अशा पद्धतीचे अधिकार देत असताना आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली, वाचनामध्ये आली की अन्य धर्मियांच्या बरोबर जर तुम्हाला तह करायचा असेल, युद्ध करायचं असेल तर तो सुद्धा कंपनीनं अधिकार या ठिकाणी दिलेला होता. तर कंपनीने दिलेले अधिकार या पद्धतीचे होते. पुन्हा एकदा नजर टाका. व्यापार करणं, किल्ले बांधण्यासाठीचे दिलेले अधिकार असतील, किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभा करण्याचे अधिकार असतील, शिस्त लावण्यासाठी कंपनीच्या नोकरांना शिक्षा देण्याचे अधिकार असतील, तर अशा पद्धतीचे अधिकार कंपनीने दिलेले होते. त्यानंतर आपणाला पुढचा मुद्दा जाणून घ्यायचा आहे, तो ब भागामध्ये कंपनीच्या कारभाराची व्यवस्था कशी होती. तुम्हाला स्क्रीनवरती
चेन्नई जवळचा हा मद्रासचा हा जो प्रांत आहे त्या ठिकाणचा पोर्ट सेंट जॉर्ज हा एक किल्ला जो आहे तो त्या किल्ल्याचं दृश्य या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवलं जाते. 17व्या शतकातली ही माहिती आहे. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत, मद्रास, चेन्नई या ठिकाणी चालत होता 17व्या शतकामध्ये. यापैकी मद्रासच्या कार्यकक्षेमध्ये जो भाग येत होता तो पूर्व किनाऱ्यामधील ओडिसा, बंगाल व पूर्वेकडील देश हा भाग या कार्यक्षेत्रामध्ये मद्रासच्या येत होता. उर्वरित जो भाग आहे तो सुरतेच्या कार्यक्षेत्रामध्ये येत होता. आणि मग सुरतेच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील हा भाग, तेथील नौका, पर्शियन आखातातील बसरा इत्यादी भाग हा सुरतेच्या कक्षामध्ये या ठिकाणी येत होता. ब्रिटिशांच्या वखारीतील प्रमुख अधिकारी हा इंग्रज अधिकारीच असायचा. तो शिकाऊ अप्रेंटिसशिप म्हणून तिथंच राहायचा. इतर अधिकारी वखारीमध्ये राहायचे. मग अशी आपण छोट्या गोष्टीसुद्धा जाणून घेत असताना कारभाराची व्यवस्था कशी उत्तम पद्धतीनं ब्रिटिशांनी केलेली होती याची माहिती आपण जाणून घेतली. तसंच ईस्ट इंडिया कंपनीनं मद्रासजवळ अमरगाव, मद्रासपासून 40 किलोमीटर अंतरावरती अमरगाव येथे एक किल्ला बांधलेला होता. तिथं फोर्ट सेंट जॉर्ज असे या किल्ल्याला नाव पण देण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वखारीमध्ये उत्पन्न वाढण्यासाठी आणखीन वेगवेगळ्या धोरणात्मक बाबी पुढे आलेल्या आहेत. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण त्या जाणून घेणारच आहोत. वखारीमध्ये नाणं पाडण्यासाठी, नाणी तयार करण्यासाठी टाकसाळ या ठिकाणी असायचं आणि वेगवेगळ्या धातूपासून ही सगळी नाणी तयार केली जायची. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत. शेवटचा मुद्दा येतोय ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास. ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार डोळ्यापुढे घेत असताना अनेक धोरणात्मक निर्णय त्या कालखंडामध्ये जाहीर झाले. त्यापैकी पहिला मुद्दा होता ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबई बेट भाड्यानं घेतलेलं आहे. आता हे का भाड्यानं का द्यावं लागलं या संदर्भातली भूमिका आपण याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण जाणून घेतली की तिथं जे तयार होणारं उत्पादन होतं त्याचा खर्च, त्याचा ताळमेळ हा बसेना आणि मग तो बसवायचा असेल तर हे भाडेपट्ट तत्वानं चालवायला द्यायचं. म्हणजे त्या कालखंडामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं अशी करार ॲग्रीमेंट होत होते. ही बाब पुढे येते. हे बेट भाड्यानं घेतलेलं होतं. 1669मध्ये कंपनीने सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्सिडेन याला मुंबई बेटाचा कमांडर इन चीफ म्हणून नेमलेलं होतं. पुन्हा धोरणात्मक बाबींचा विचार करत असताना इंग्रजांनी बेटावर राहण्यासाठी व्यापारी वर्गाला, कामगारांना या ठिकाणी प्रोत्साहित केलेलं होतं. वखारीमध्ये आता मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख पण केला की टाकसाळ पाडण्यास सुरुवात केली. टाकसाळ म्हणजे सोनं, चांदी, तांबे या धातूपासून नाणी या कालखंडामध्ये पाडण्यात येऊ लागली. तर अशा पद्धतीनं आपणाला आजच्या भागामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये हा ब्रिटिशांचा वसाहतवाद कसा होता हा भाग जाणून घेतला आहे. यानंतर आपल्याला पुढचा आणि या प्रकरणातला शेवटचा भाग जाणून घ्यायचा आहे. तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण. आणि तो भाग आहे डच आणि फ्रेंच वसाहतवाद. तोपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद.